महाराष्ट्राचं कुलदैवत आई तुळजाभवानीचे आपलं एक पवित्र असं स्थान आहे आपलं, पूर्ण शक्तिपीठ आहे. त्याच्यामध्ये इतिहास जो आहे खूप जुना इतिहास आहे तुळजापूरला. हे पुराण आहे किंवा रामायण हे हजारो वर्षापूर्वी घडलेलं आहे. तिथे प्रभू श्रीरामांच्या चरणाने पवित्र झालेली भूमी आहे, त्यांना सुद्धा तुळजापुरातूनच मार्गदर्शन मिळालेलं आहे. असं आपलं एक पूर्ण शक्तिपीठ आहे. इथं आद्यशंकराचार्य असतील, त्यांच्यापासून अनेक संत साधू महाराजे सरदार त्यापासून ते आजपर्यंत अनेक असे लोक आहेत ते आपल्या तुळजापूरमध्ये आई भवानीकडं शक्ती बघण्यासाठी, तिथे आशीर्वाद घेण्यासाठी येतात. अशा या तुळजापूरमध्ये आपण राहतो. यात आई भवानीच्या कृपेलाच मी झालं असं मी सुरुवातीला मांडतो. आज आपण मला इथं बोलवलं आणि मला सत्कार केला, याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. आदरणीय भोसले सर व इतर आपले सर्व उपस्थित विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, तर माझी राज्यसेवा मुख्य परीक्षा MPSC याच्यातून राजपत्रित अधिकारी या पदावर निवड झालेली आहे. मी पण म्हणजे तुमच्यासारखाच अभ्यास करत होतो. मला पण म्हणजे खूप संघर्ष करावा लागला. मला किमान 2018 जॉब सोडला. मी सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम केलं आहे 8 वर्ष. परंतु मला प्रशासकीय सेवेमध्ये यायचं होतं. आपल्याला अनेक आपल्या आजूबाजूला समस्या दिसतात. आपण सगळे ग्रामीण भागातले किंवा आपल्या छोट्या शहरातले लोक आहेत. अनेक आपल्या प्रश्न दिसतात, रस्त्याचे प्रश्न दिसते किंवा आपल्या गावाकडे लाईट नसती किंवा शेतकऱ्यांच्या अनेक अडचणी दिसतात. आपण सरकारी ऑफिसमध्ये जातो. आपण अनेक कारणांसाठी आपल्या इकडे लोक सरकारी ऑफिसमध्ये जातो. कुठला दाखला मिळवायचा असेल, कुठली योजना मिळवायची असेल, काय आपत्ती आली, कुठलीही मदत मिळवायची झाली, काही जरी झालं ना, आपण ग्रामपंचायत, अंगणवाडी या गावच्या स्तरापासून तालुक्यामध्ये पंचायत समिती असेल, तालुका लेवलला तहसील असेल, काही जिल्ह्याला कलेक्टर कार्यालय, काही इतर अनेक कार्यालय यांच्याकडे आपण जातो. मग आपण प्रश्न मांडतो. ते प्रश्न आपल्याला सोडवायची संधी जी आहे ती आपल्या प्रशासनात येऊन मिळते. या दृष्टिकोनातून मी इकडे याचा विचार केला होता. परंतु काम करायला जाईपर्यंत ती निवड होण्याची आहे, निवड होणे याच्यापर्यंत जो मार्ग आहे आपल्याकडे गायडन्स नसतो. त्यामुळं हा जो मार्ग आहे ना, तो मार्गाला वेळ जास्त लागतो आपल्या भागामध्ये. आपल्या इकडं साधारणतः आपलं शिक्षण झाल्यावरती 12वी 15वी नंतर साधारणतः आपल्याला समजतं की अशा कधी परीक्षा असते. आणि हे समजल्यानंतर पण आपल्याला फारसा आपल्या इकडं हे नसतं की बाबा नेमकं काय केलं पाहिजे, कसा अभ्यास करायला पाहिजे. तर त्या दृष्टिकोनात एक मार्गदर्शन मिळालं पाहिजे. नाही मिळालं तर मग वेळ वाढतो आपला. माझ्यावरती असं झालं की मला कोणाचं गायडन्स नव्हतं इंजिनिअरिंग नंतर. माझ्या घरचं कोण ह्या क्षेत्रामध्ये नव्हतं. मग मी पूर्वपरीक्षावर एक पास व्हायचो. 4-5 वर्ष मी जॉब करत असताना पूर्वपरीक्षेवर सहज पास व्हायचो. परंतु मुख्य परीक्षेला मला वेळ पण मिळत नव्हता आणि माझ्याकडं नेमकं साहित्य जे लागतं बाबा कुठलं लागायचं माहीत नव्हतं. कारण पुस्तकं भरपूर होती. जवळपास 3 विषयावरती एवढी पुस्तकं मी गोळा केली होती. परंतु त्यातला स्पेसिफिक अभ्यास होत नाही आणि मग आपला मार्क मनाकडे पडत नाही. मग नंतर मात्र मी जॉब सोडला आणि पहिल्यांदा पेपरचं ॲनालिसिस केलं सगळ्या वर्षाची की बाबा आपले मार्क जातात कुठं. ते काढल्यानंतर कळलं की काही गोष्टी आहेत त्या 2-4 पुस्तकात आहेत, त्या आपण नीट केलं तर मार्क जाणार नाही. पण प्रत्येक वर्षी 2-4 पुस्तकं वाचणं शक्य नसते. मध्ये सगळ्या पुस्तकांच्या नोट्स काढल्यात. माझे 5-6 महिने 1 वर्ष गेलं. पण ते 1 वर्ष गेलं परंतु माझ्या सगळ्या नोट्स रेडी झाले त्याच्यामुळं. आणि परत मी अभ्यास करताना कधी पण सिलेबस आणि जुने प्रश्न हे नीट केले. ह्यांना बघूनच अभ्यास करायला ठरवलं. आधी कसं असतं आपल्याला वाटतं मी कोळीमध्ये पुस्तक घेतलं ते वाचलं, मला हे वाचायचं 4 दिवसात वाचायचं, ते वाचलं की झालं माझं असतं. आपल्या मनाला समाधान वाटतं. परंतु पेपरमध्ये गेलं ना अख्खे कोळंब्याचे प्रश्न येतच नाहीत. एक 5-6 धडे आहेत. राज्याच्या पूर्वपरीक्षेचा विचार जर केला एक 5च धडे आहेत त्याचे प्रश्न येतात. बाकीच्या समजा त्या कोळंब्यामध्ये 20 धडे आहेत, तर 15 धड्याचे प्रश्नच येत नाहीत. पण आपण काय करतो 20 धडे वाचून जातो का तर सिलेबस नीट बघत नाही. त्यामुळं एक्स्ट्रा एफर्ट घेतो आपण, परंतु ते एफर्ट एक्स्ट्रा घेतलेत ना ते फोकस्ड नसते. एखादा भिंग घेतला आपण, आपल्या कागदाला जाळ लावायचं, नुसतं कागद जर सूर्याखाली धरला तर जाळ लागत नाही. पण भिंग धरलं तर सूर्याची किरण एकत्रित होते, एका बिंदूवर पडतं आणि ते कागद पेटतं. तसं आपल्याला अभ्यास करताना ना आपलं एक भिंग आहे. भिंग म्हणजे आपला सिलेबस आहे बाबा, तेवढंच करायचं, बाकीचं एक्स्ट्रा काही करायचं नाही. आपल्याकडे 10 पुस्तकं असू दे, सगळी वाचायची नाही. नेमकं मागच्या 5-6 वर्षात कुठले प्रश्न विचारले तुम्ही सगळे पोहतामुळं कोण पोलीस भरतीची एक्झाम देतात, कोण बाबा PSI करतायत, राज्यसेवा करणारे फार क्वचित मुलं असतील. कुठली पण एक्झाम असते त्याला हेच लागू पडत आहे. तलाठी असू दे, आरोग्य सेवक, जिल्हा परिषद, कुठल्या पण एक्झाम असू दे, त्याचा एक एरिया काय बघायचं, कशावरती प्रश्न विचारते त्याला पहिला आधी करून घ्यायचं. बाकीचा फापड पसरा करायचा नाही. आणि ते आपण जे मुद्दे आहेत ना, समजा पंचायत राजवरती प्रश्न येतात तुम्हाला,
कुठल्या पण एक्झामला, तर नेमकं कुठल्या लेवलचे प्रश्न येते, आकडेवारी जास्त विचारतात का किंवा रचना विचारते, त्यांची कार्य विचारते, ते सगळं नीट बघायचं आणि त्याचे नोट्स काढायचे. नोट्स काढल्याशिवाय काय होत नाही. नोट्स काढून तयार ठेवायचे. जेवढे मुद्दे प्रश्न आलेत ना त्यांचे नोट्स काढायचे. तुम्हाला सिलेबस दिला असेल त्या सगळ्या सिलेबसचे नोट्स काढून ठेवायचे. 2-4 वेळा तुमच्या बदले तर भरू दे, वेळ गेला तर जाऊ दे. नोट्स काढायचे 2 फायदे होते. नोट्स काढायला आपण बसतो ना, आपला फोकस वाटतं, आपण लिहित बसतो, वाचत बसतो, आपल्या मनात दुसरे कुठलेच विचार येत नाही, कुठलेच विचार येत नाही. त्यामुळे आपण जे काय अभ्यास करतो ते क्वालिटी अभ्यास होतो. नुसतं वाचत बसलं ना, एक 10-15 मिनिटं वाचलं, काहीतरी आपल्या डोक्यात दुसरे विचार आले तर आपण जागेवर असतो, पण आपला अभ्यास तो होत नाही. 7-8 तास जरी बसलं तरी तेवढं होत नाही. आणि दुसरा एक फायदा की नोट्स काढायचा, आपण 2-4 पुस्तकं जे काही लागणारी आहेत त्यातनं 1-2-3च वह्या आपले बनवले, त्यामुळे हे रिव्हिजन करायला खूप कमी वेळ लागतो. आता परवा मी परत एकदा मुख्य परीक्षा द्यायला गेलो होतो. अजून पोस्ट कुठली मिळणार का अजून आपल्याला निश्चित नाही. पोस्ट मिळणार एवढी गॅरंटी आपल्याला, पण मिळणार कुठली माहीत नाही. तोपर्यंत पुढची मुख्य परीक्षा आली होती, ती पूर्व परीक्षा पास झालो होतो. मग 3-4 दिवस उरले होते. जाऊ का नाही मला एक मनात डाऊट होता. आता किरण सर म्हणले की जाऊ, तुम्ही सगळे नोट्स वगैरे रेडी आहेत, काय फार हे लागत नाही. आणि मी खरंच गेलो. 3 दिवस मी बघितलं आणि 3 दिवस मी प्रत्येक केलं, मी फार हे करत नाही. आता मागच्या 2 वर्षात माझा अभ्यास कमी झाला. उलट मी काय करतो, कुठल्या परीक्षेत जायचं, तर राज्यसेवा मी आता जी मेन्स दिली परवा, त्याच्या पूर्व परीक्षेत 2च दिवस अभ्यास केला होता. त्याला काय केलं, मागचे 3 वर्षाचे पेपर काढले, पटापटा प्रश्न बघितले आणि अजून एक नुसते नोट्स काढणं, पेपर बघून पुस्तक वाचून हे करणं, एवढ्या पण आजकाल परीक्षा पास होत नाही. 100 मधले 40 प्रश्न आपले ओळखीचे असतात, 60 प्रश्न आपले ओळखीचे नसतात. तर त्याला उत्तर कसं मारायचं हे कळलं ना, आपण पास व्हायकडे जातो. याच्यामध्ये कसं असतं किंवा जे 60 अननोन प्रश्न आहेत, त्याचे उत्तर मला येत नाही. त्याचे 30 प्रश्न असे असतात की प्रश्न ओळखीचा आहे, 2 पर्याय मला माहिती आहे, 2 माहीत नाही, मग त्याच्यात कुठलं उत्तर मारायचं. आणि ते 30 प्रश्न असे असतात की काहीतरी वाचलंय नाही, पण काय मला इथे कळत नाही. मग ह्या केसमध्ये पण ना आपलं उत्तर बरोबर कुठलं येणार हे कोण सांगतं, आपलं मन सांगत नाही. मन आपलं कधी चुकू शकतं, कधी बरोबर चुकू शकतं. मागचे 4 वर्षाचे पेपर बघायचे, मला न येणाऱ्याची उत्तर कशी दिली, सगळ्यात मोठा पर्याय असणारं उत्तर देतो बऱ्याचदा. कधी कधी त्या उत्तरामध्ये काही चिन्ह वापरलेलं असतं, असं गोल कंस वापरलेलं असतं. कधी कधी ती शब्द मराठीत पण देतात आणि इंग्लिशमध्ये पण देतात. म्हणजे समजा नैतिकता शब्द आहे, त्याच्या कंसात मोरॅलिटी असं इंग्लिशमध्ये पण लिहिलेलं असतं आणि तर ती पर्यायामध्ये असं काही लिहिलेलं नसतं. तर आपण ते मोरॅलिटी टिक केलं ना, साधारणतः 90% चान्सेस तेच उत्तर बरोबर असतं. ह्या गोष्टी पण आपल्याला कळलं पाहिजे. नुसतं अभ्यास करून पण होत नाही, अभ्यास करायला पाहिजे, पण त्याच्या पुढची एक पायरी आहे की आपल्याला जे पेपरचं ॲनालिसिस म्हणतो ते असं करायचं आहे, पेपरवरती होल्ड आपल्याला आला पाहिजे. हे एक गोष्ट झाली. त्याचबरोबर आपली एक मनाची खंबीरता पाहिजे. म्हणजे आपण पेपरला गेलो आणि एक 7-8 प्रश्न आपल्याला आले नाही तर आपल्याला धीर जातं, कसं होईल मग ह्यावेळेस होईल का नाही किंवा काय, मेंदू आपला गोंधळून जातो आणि मग सगळा पेपरवर त्याचा परिणाम होतो. पुढचे जे काही 40-50 येणारे प्रश्न असतात त्यातून आपण निम्मे चुकून नसतो. मग ह्याच्यासाठी ना आपली मेंटॅलिटी पॉझिटिव्ह राहणं आणि कुठली पण सिच्युएशन आली माझ्यासमोर, मला काय फरक पडणार नाही अशी राहणं गरजेचं आहे. तुमचे 10 क्वेश्चन न येऊ दे किंवा तुम्हाला जे खूप भारी विषय तुमचा राज्यघटनेनंतर तुम्हाला तोंडपाठ केलं आहे पण तिथं काहीच आठवणार, स्वतः दोन देत बसायचं नाही, अरे बापरे मी तर केलं आहे आणि मला आठवत नाही आता कसं, हे सगळं केलं ना ते आपले पाय ओढत सगळं. ह्या केसमध्ये आपली स्ट्रॅटजी ठरली पाहिजे. पेपर सोडवताना जे सोपे विषय आहे, जे मला सोपे वाटते तेच मी आधी सोडवणार. मला विज्ञान अवघड जातं, गणित अवघड जातं आहे, तरी पेपरमध्ये मुद्दाम गणितच पहिलं टाकतं किंवा विज्ञानच पहिलं टाकतं किंवा इंग्लिशच पहिलं टाकतं, आपण तेच घेतो सोडवायला आणि तिथं 8-10 क्वेश्चन आले की आपण खचून जातो आणि मग पुढे आपल्याला समजा राज्यघटना येते, कोणाला भूगोल सोपा होत आहे, तिथं परिणाम होतो आणि तिथं आपले मार्क येतात. मग ठरवायचं आधी की मला सोपा जाणारा विषय कुठला तो मी आधी सोडवणार, त्यानंतर हा सोपा तो सोडवणार, मग सगळ्यात शेवटी जो अवघड जाणार तो सोडवणार, असा आपला क्रम पाहिजे. दुसरी एक गोष्ट, पॉझिटिव्हिटी ठेवणं गरजेचं स्वतःमध्ये. काही जरी झालं तर मी सकारात्मक सांगेन स्वतःला की नाही ठीक आहे, मला चांगला पेपर जाणार आहे, पुढचे 4 महिने एक्झाम आहेत, मी चांगला अभ्यास करणार. एक चित्र डोळ्यापुढे आणणार, त्याला चित्रणाची पद्धत म्हणते. आपले पोलीस महासंचालक होते विश्वनाथ बाम, त्यांचं एक विजयाचे मानसशास्त्र नावाचं पुस्तक आहे, प्रत्येकाने घेतलं पाहिजे. तुम्ही कुठल्याही पानाची तयारी करा किंवा तयारी करू नका, प्रत्येकाकडे हे पुस्तक पाहिजे. जीवनामध्ये आपल्याला अनेक अडचणी येते, हे पुस्तक आपण वाचलं ना त्यात आपण खूप पॉझिटिव्ह गोष्टी येते. म्हणजे वेळ तर आहे ना सर, तुम्ही त्याच्यामध्ये ना त्यांची एक गोष्ट सांगतो छोटीशी. म्हणजे जेव्हा शोएब अख्तर आला होता पाकिस्तानचा नवीन, ते फार बाउंड्रीपासून असा बॉल घेऊन पळत यायचा आणि फेकायचा जोरात बॉल 148-50 किलोमीटरवरच्या स्पीडला. मग त्याचं ॲक्शन बघूनच निम्मा बॅट्समन आउट व्हायचा
आणि पुढं तर इतका स्पीडनं बॉल यायचा, एक तर कॉन्सन्ट्रेशन लूज व्हायचं, तर तेवढ्या लांबून तर कसा बॉल टाकतो, किती डेंजर बॉलर आहे. आणि पुढे ते स्पीड परत त्याचा, ते बॅट्समन आउट व्हायचा. सचिन असेल, द्रविड असेल, सेहवाग असेल, तेव्हाचे दिग्गज बॅट्समन त्याच्याकडे ढेपाळून गेले. मग हे त्याला कोणीतरी भीष्मराज बाम सरांबद्दल सांगितलं होतं, मग त्यांच्याकडे गेले भीष्मराज बाम सर. मग ते ह्या टेक्निक म्हणजे स्पोर्ट्समन आहेत त्यांना हेल्प करायची काही गोष्टींमध्ये, अशा मेंटॅलिटी कशी बनवायची. मग त्यांना गायडन्स केला त्यांना. नंतर मात्र ते परत कधी त्याला घाबरले नाही. त्यांनी सांगितलं की ठीक आहे, तू कसा यायचा येऊ दे, हरकत नाही, तू विचार कर तू काय करतो आधी. बापरे बाप, फार डेंजर आहे, मला दिसतच नाही त्याचा बॉल, तू खूपच खतरनाक टाकतो, यारकोर टाकतो, मधूनच हे करतो, मी आउटच होतो, ते बघायचं नाही. तू जुने तुझे व्हिडिओ बघ की तू किती छान 6 मारला, तू किती छान 4 मारले, किंवा डिफेन्स किती तू छान खेळतोस. ठीक आहे, हरकत नाही, तो 6चे 6 बॉल यारकोर टाकणार नाही, 2 टाकेल, पण 4 बॉल तरी 4 मध्ये 2 तरी बॉल तुला मारला असं देऊ शकतो. त्यात 1 4 बसला, एखादा रन निघाला, बस झालं. बाकीच्या बॉलर असं परत त्यांना पॉझिटिव्ह केलं आणि त्यांना खूप मोठा त्याला परिणाम झाला. असे अनेक त्याने खेळाडू घडवले जागतिक लेवलचे. अपर्णा पोपटसारखे बॅडमिंटनपटू असेल, किंवा बिलियर्ड्स गेममधला जगत आपला एक पंकज अडवाणी आहे तो. तर त्याचं तर काय झालं, लोक अपयशातनं खचते, तो जिंकून इतका कंटाळला की परत जिंकच नसला असं तसं पण. आणि त्याचं काय झालं, तो पण तेच करायचा, समोरचा जो आहे ना त्याच्यात चुका शोधायचा. त्याचं काय झालं, चुका बघून तो पण चुकाच करायला लागला. म्हणजे आपल्या समोर काही माणसं असतील कधी कधी निगेटिव्ह वगैरे बोलतात काय, त्याच्या कधी चुका बघतो आपण आणि त्याच सारखं त्याला बोलून दाखवतो की इतरांना सांगतो. त्याच्यातनं काय होतं, आपल्याकडे पण तीच ॲबिलिटी बनते. त्याच्यात त्यांनी सांगितलं ते बघू नको. जर प्रतिस्पर्धी जरी असला ना, तो किती चांगला खेळतो, तर कुठला शॉट तुला आवडतो, त्या गोष्टीकडे पॉझिटिव्ह गोष्टीकडे फोकस करायचा. पण त्यातला जगज्जेता असणारा माणूस जेव्हा हरला आणि परत जगज्जेता जमलो, अशा अनेक गोष्टी त्यांनी सांगितले. तेव्हा ते पुस्तक जे आहे ना, ते पुस्तक वाचा. विजयाचा राजमार्ग आहे, भीष्मराज बामचा. ते स्वतःची एक गोष्ट आहे. त्यांना मणक्याचा आजार झाला होता. आज पण कुठल्या मणक्याच्या डॉक्टरकडे तुम्ही गेलात ना, बऱ्यापैकी मणक्याचा आजार असेल तेव्हा ऑपरेशन सुद्धा होत नाही, आणि ऑपरेशनची गॅरंटी नसते. ऑपरेशन नाही केलं तरी आयुष्यभर तुम्हाला त्या गादीवरच झोपायचं आहे, आणि ऑपरेशन केलं सक्सेसचे चान्सेस कमी आहेत, आणि फेल झालं तरी तुम्हाला त्या गादीवर झोपूनच बसायचं आहे. अशी ते मणक्याच्या मेजर आजारमध्ये ते भीष्मराज बाम पडून होते 3-4 महिने. तर त्यांचे काय मित्र होते, त्यांनी रशियन टेक्निकचे काय पुस्तक आहे मानसशास्त्राचे, ते पुस्तकं त्यांना आणून दिली. तर त्यात त्यांना असं समजलं की आपण ना स्वतःला चांगलं सांगायचं, त्यावेळी 2-4 महिन्यात माझी इम्प्रूव्हमेंट होणार आहे. डॉक्टर रिपोर्ट काढून वाचणार की अरे तुझ्यात इम्प्रूव्हमेंट होती आहे, नंतर हळूहळू मी चालायला लागणार आहे. डॉक्टर म्हणणार आहे तुला ऑपरेशनची गरज नाही आहे, तू असं चालू शकशील, असं ते स्वतःला सांगायला लागले. म्हणजे डॉक्टर यायचे, म्हणायचे हां कधी करायचं ऑपरेशन, ते म्हणायचे नको नको ऑपरेशन नाही करणार मी असंच बरं होणार. ते म्हणजे तू आता बेडवरच झोपून आयुष्य काढायचं ठरवलं म्हणायचं डॉक्टर त्याला. पण हळूहळू काय झालं, ते जसं चित्रण करत होते पॉझिटिव्ह की मी उभा राहणार आहे, मला डॉक्टर स्वतः म्हणणार. एक तर डॉक्टरच म्हणले अरे तुझ्यात इम्प्रूव्हमेंट होती आहे, आपण तुझी ही टेस्ट करून बघू, ती पण पॉझिटिव्ह आली, अजून तुझी इम्प्रूव्हमेंट होती आहे. कुठल्या ऑपरेशन न करता ते भीष्मराज बाम बरे झाले. भीष्मराज बाम आणि पोलीस होते ते, आणि पोलीसमध्ये तुमच्या बंदुकी शूटिंगच्या वगैरे स्पर्धा असते, त्या बंदुकीचं खूप जास्त असतं. आधीच मणक्याचा प्रॉब्लेम, तर त्यांना म्हणलं तुम्ही करू शकत नाही, ते करू नका तुम्ही, ते फायरिंगच्या ह्याच्यात तुम्ही जाऊ नका. पण त्यांनी ऐकलं नाही स्वतःला. म्हणजे काय नुसतं फक्त विचारच करून राहत नव्हते, त्या पद्धतीने ते व्यायाम करायचे, औषधं वेळेवर घ्यायचे, हळूहळू इम्प्रूव्हमेंट करायचे स्वतःमध्ये, आणि त्या स्पर्धेला गेले आणि त्यात त्यांनी चॅम्पियन पण झाले. असे हे म्हणजे थोडं छान पुस्तक आहे ते. आपल्याला चांगली पुस्तकं वाचा तुम्ही, आपल्याकडे विजय वाचनालय आहे, थोडी भारी पुस्तकं मिळते आणि लेटेस्ट पुस्तक पण येते. त्याचा इंटरव्ह्यूला गेलो माझा तर खूप फायदा आहे विजय वाचनालयाचा. माझा वाचन छंद आहे आणि मी तिथे जाऊन वाचायचो, ते मला पुस्तकं पण द्यायचे घरी. त्यांची मेंबरशिप घेतली. त्याच्यामध्ये ना वर्गीस कुरियन यांचं माझं एक स्वप्न होतं माझं पुस्तक आहे. आपल्या अमूलची दुग्ध क्रांती जी झाली आहे, भारत जगाकडनं दूध घ्यायचा, आज आपण 22 कोटी टन दूध उत्पादन करतो. म्हणजे आपल्याला स्वतःला पुरतं येते दूध, आपला एक थेंब दुसऱ्या देशांना घ्यायची गरज नाही. पण हे झालं कसं, हे त्यांनी सगळं आनंद आज खेळ होतं. छोटं तुळजापूरपेक्षा छोटं गाव होतं आनंद, काय फॅसिलिटी नव्हत्या काय नव्हतं, आता त्यांनी उभा केलं. इतके कष्ट केले, काहीतरी सिच्युएशन आली तेव्हा माणूस मागा हटायचाच नाही. एकदा असं त्यांच्यासमोर ते कन्स्ट्रक्शन चालू होतं, बांधकाम खूप वेगाने करायचं होतं. आता कसं राम मंदिर स्पीडमध्ये बांधले, 22 तारखेला करायचं आहे, उद्घाटन होणार जगात हे, तर त्याला टार्गेट दिलं 10 तारखेला करायचं आहे. आणि त्यांनी पंडित नेहरूंना, वल्लभभाई पटेल असे दिग्गज नेते बोलवले होते. ते तर येणार आहेत, त्यांना त्यांची अपॉइंटमेंट घेतली आणि काम आता होत नाही, अर्ध झालं, काय करायचं. आणि समोर त्यांच्या एक मोठं बांधकाम चालू होतं, ते पडला ढिगारा, सगळ्या शाळेला ढिगारा खाली पडला. ते उचलल्याशिवाय पुढचं काम करता येत नाही.
आणि ते उचलणारा जो माणूस आहे तोच नव्हता. मग उचलायचं कोणी? क्रेन ते थांबलं होतं. 2-4 लोकांना म्हणले बघ रे कर रे, ते म्हणजे नाही त्यालाच बोलू द्या. शेवटी ते स्वतः चढले, प्रयत्न केला आणि स्वतः इतका मोठा माणूस होता तो रिस कुरियन. त्याकडे त्यांना इंग्रजांची स्कॉलरशिप मिळाली. ती घेऊन ते अमेरिकेमध्ये शिकायला गेले होते. त्यांचे मामा जॉन मताई, त्यांच्या मामाने त्यांच्या आईचे मामा होते, पहिले अर्थमंत्री जॉन मताई त्यांच्या आईचे मामा होते. त्यांच्या वशिल्यानं त्यावेळेस त्यांना ते गव्हर्नमेंटमध्येच लागले होते. टाटामध्ये कामाला होते, टाटा इन्स्टिट्यूट जमशेदपूरला. त्यांचं मेट्रोलॉजीमध्ये त्यांचं शिक्षण झालं होतं. ते 2-3 डिग्र्या घेतल्या होत्या या आपल्या वर्गीस कुरियन यांनी. मग तिथं त्यांना असं म्हणलं, त्यांना कळलं की जॉन मताई यांचे मामा. मग त्याला खूप रिस्पेक्ट द्यायले. त्यांची तेवढी कॅपॅसिटी नसताना तेवढं उंचीचं काम, त्यांना पगार माल तेवढा द्यायला. त्याच्या मनाला ते म्हटलं नाही म्हणजे चुकीचं आहे. त्यांनी स्वतःहून ती नोकरी सोडली. जॉन मताई म्हणले तू खड्ड्यात असेल असं वागू नको. नाही म्हणले, मला जे करायचं माझ्या हिमतीवरती करायचं. नंतर ते स्कॉलरशिप घेऊन तिकडे गेले. मग तिकडून परत आले भारतात. तर त्यात एक अट असते की तुम्ही स्कॉलरशिप घेऊन गेलाय तर तुम्ही ह्या खेळात इतके वर्ष काम करायचं. मग त्याच्या आधी त्यांनी आपल्या भारतात एका ठिकाणी त्यांना जॉब होता गव्हर्नमेंटचा. त्या माणसाला कळलं की जॉन मताई याचा आईचा मामा आहे. एका रात्रीत त्याची पगार त्यांनी जवळपास दुप्पट केली. हे जे जॉन मताईला कळलं त्यांनी लगेच ते नाकारलं. नाही म्हणले असं करायचं नाही, त्याला जेवढे तेवढे द्यायचे, मामा बघायचं नाही. मग त्याची आजी म्हणली अरे का पोराचं कल्याण आलं, तुम्ही असं का करताय तुम्ही? ते म्हणजे मला तेच करायला तिथं बसवलं. म्हणजे अशी नैतिकता आहे म्हणून आपल्या देशात पुढे आहे. आणि हे संपल्यावर असा प्रकार नाही आहे. आज पण अशा गोष्टी आहेत म्हणून खूप चांगल्या गोष्टी पण घडते. आता आपल्याला वाटतं सगळं प्रशासन नकारात्मक आहे किंवा काय. मी पण काही थोड्याफार गोष्टी बघितल्या अधिकाऱ्यांना. मी काय वेळ नव्हता, मी ईमेल प्रॉब्लेम्स त्यांना सांगायचो आणि पटकन ते सॉल्व्ह पण करायचे. तुम्हाला छोटे काही उदाहरणं सांगतो. आता तुळजापूरचं नवीन बस स्टँड आहे, तिथं एक ड्रेनेज लिकेज आहे, सगळं घाण पाणी आत येतं. मी दररोज 6ला फिरायला जायचो आणि मी म्हणायचं कसं येतं, आपण सगळेजण GST देतो प्रत्येक गोष्टीवरती. आपण सकाळी उठल्यापासून जोपर्यंत ज्या प्रोडक्ट्स वापरतो सगळं GST वरतो. आपण पेट्रोल 30 रुपयाचं घेतो, त्याच्यावर 80 रुपये आपण GST घेतो. शॅम्पू असेल, पार्ले असेल, काही पण घ्या तुम्ही, पेन घ्या, नोटबुक घ्या, सगळ्यात GST. आज सर्वाधिक टॅक्स GSTचं कलेक्शन होतं. पूर्वी कंपनी तर कर होता आणि एवढं सगळं देतोय. चौकात कुठली गाडी आली की आपल्या नगरपालिकेची लोक अडवतात, 50 रुपये पावती दिल्याशिवायची गाडी आत येऊ देत नाही कुठली. एवढं सगळं टॅक्स कलेक्शन आहे. मग हे जे भाविक येतात, आपले लोक राहतात, त्यांना साधं हे घाणपाणी आलं तरी कोण कसं काय याच्यावर विचार करत नाही. मग शेवटी मी काय केलं, त्याचे फोटो काढले आणि कलेक्टरला ईमेल केला त्यांच्या ईमेल ID वरती. 2 दिवसामध्ये त्यांनी ते थांबवलं पाणी, पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. पण नंतर कळलं की खूप मोठे खड्डे, काय करण्याचे गुडगावर खड्डे होते तिथं. मग परत मी 2 दिवसांनी त्याचे फोटो काढले, त्यांना ईमेल केला. परत त्यांनी ते खड्डे घुसवले. परत कोविडमध्ये आमच्या गावाकडं काही लोकांना दुकानदार रेशन देत नव्हते. मग आपले मुंडे मॅडम होते त्यावेळेस कलेक्टर. मग त्यांनी एक व्हॉट्सअप काढून तुमचे काही प्रॉब्लेम असेल सांगा. त्यांना व्हॉट्सअप केली की असं आहे, रेशन देत नाही. ते म्हणते की वरून येत नाही. मग तुम्ही तर लोकांना घराबाहेर पडू देत नाही, मग रेशन हा देत नाही, का खायचं म्हणून लोकांनी. 2 तासामध्ये तो रेशन दुकानदार बनेनच पडत आमच्याकडं आणि म्हटलं की तुमचं काय असेल ते करतो. माझं काय नाही म्हटलं, मला इश्यू नाही, हे लोक आहेत, ह्यांना रेशन मिळत नाही आहे. लगेच त्यांना वरनं फोन आला, कुठले अधिकारी होते मला माहीत नाही. ते मला बोलले, खात्री केली की तुम्ही का करताय तुम्ही. त्यांना सांगितलं असं असं प्रॉब्लेम होता. लगेच त्यांनी दुसऱ्या दिवशीपासून रेशन वाटप चालू केली. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, तर ह्या पॉझिटिव्ह पण गोष्टी आहेत. आपण समाजाकडे बघता आपल्या प्रॉब्लेम्सला आपण हे करू शकतो. तर तुम्हाला एक सांगत होतो, वर्गीस कुरियन यांचं सांगत होतो. तर नंतर काय झालं, सगळं त्यांनी प्लांट वगैरे उभारला केला. आता उद्या येणार आहेत पंडित नेहरू, त्यांना ते पावडर बनवायची होती दुधाची. त्यावेळेस आम्ही टेक्नॉलॉजी दिली नाही. त्यावेळेस पण आपल्या भारताला ना पाश्चिमात्य देश जे आहेत त्यांनी खूपदा आपल्याला सुपर कॉम्प्युटर दिला नाही, तरी आपल्या लोकांनीच बनवला सुपर कॉम्प्युटर. त्यानंतर अणुबॉम्बचं तंत्रज्ञान उघडपणे आपल्याला दिलं नाही, पण आपल्या सायंटिस्टनी ते बनवलेलं आहे. मग हे दुधाची पावडर पण आहे. आपल्याकडे म्हशी जास्त होत्या. आपण गाईच्या दुधापासून जर काय करायला गेलो तर दूध पुरत नाही आपल्याला. ते 1 ना 2 लिटर गाय दूध देते, म्हैस जास्त दूध देते. आपल्या शेतकऱ्याला काय करायचं तर म्हशीच्या ह्याच्यापासून काहीतरी केलं, वर्गीस कुरियन यांची इच्छा होती. मग त्यांना टेक्नॉलॉजी दिली नाही. नेस्लेवर जेव्हा मोठे ब्रँड होते त्यांनी वर्णबद्ध केलं त्यांच्याबद्दल की तुम्ही काळे आहेत, तुम्ही काय करू शकता, अशा त्या पद्धतीने त्यांना बोलले. ते त्यांना चॅलेंज केली की आम्ही करून टाकू. आणि 1 वर्षात त्यांनी तो प्लांट उभारला. पण नेहरू येणार आहे आणि ती पावडरच बनत नव्हती. करायचं काय, पण यांना विश्वास होता की थोडा वेळ गेला तर ती बनणार आहे. पण त्यांना हे माहिती होतं प्रोसेसमध्ये काय फॉल्ट नाही आहे, फक्त थोडासा वेळ लागू शकतो, 2-4 तास पुढे मागून. असं काय नाही की प्लांट बघूस उभा केला. मग करायचं काय, जगाचे पत्रकार होते, जगाला चॅलेंज करून आले होते. कधी कधी काय नाही, डिसिजन घ्यावं लागतं. सगळे घाबरून गेले. थोडेसे मंत्री होते, मला वाटतं मोरारजी देसाई होते, गुजरातकडे मंत्री होते. ते आले, म्हणले अरे तू
केलं सगळं हे आता पावडरच बनत नाही, PM येणार आहेत, विदेशी पत्रकार येणार आहेत, तुला कामाला तोंडात पाडशील, तुम्ही काय काळजी होऊ नका, तुम्हाला एक गोष्ट सांगतो म्हणजे मी आतली मी काय करणार आहे ते सांगा म्हणले. काय आज तर बनेल करायची गॅरंटी नाही आहे. अरे बाबा आता तर PM येईल तासाभरात, पण सांगतो म्हणजे उद्या 100% बनणार आहे. मग काय करायचं, हे बघा ऑलरेडी आपली जुनी एक पावडर आहे आपल्याकडे 10-12 पोत्याची. आपण काय करू, PM उद्घाटन करण्याची पावडर तिकडून होतो, तो कन्व्हर्ट बेल्ट जाईल, सगळी ती पावडर दिसेल, फोटो वगैरे निघतील, उद्या 100% खरी पावडर बनणार आहे. म्हणजे जगापुढे पण आपल्या भारतात राहील. ते म्हणजे तुला काय करायचं ते करणं. परंतु काय झालं, एक तासाभरात खरोखरची पावडर पण बनली दुधाची आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन झालं. त्यांना खूप असे प्रॉब्लेम आले वर्गीस कुरियनला. त्यांनी केवळ आपण बघतो महाराष्ट्र गुजरातला हा प्रकल्प गेला, आज ते महानंदा दूध डेअरी संकटात आहे आणि त्यांनी NDDBला दिले, नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डला दिले. काही लोक तर टीका करतात NDDB का देतात तुम्ही गुजरातकडे देता का वगैरे अशी. ही NDDB आहे ना, आणि ह्यांनी सगळं उभं केलं ना ते वर्गीस कुरियननी. त्यांनी म्हटलं की मी हे सगळं जे करतोय ना त्यात सगळ्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचा रोल आहे. त्यांनी सांगितलं की ही डेअरी शेतकऱ्यांची आहे. अमूल लाल बहादूर शास्त्री बघायला आले, असं काय आहे अमूलमध्ये, आमच्या इकडं गंगा नदी आहे, इतकं मोठं आमची शेती सुपीक आहे, आमचे सगळं एवढं भारी आहे, आमची गाई एवढे भारी आहेत, आमच्यापेक्षा हे लोक कसं काय करतात त्यांचं काय एवढं आहे. मग ते शास्त्री स्वतः आले, खेड्यात एका राहिले जाऊन तिथं आनंदच्या तिथं, आणि मग ते बघितले ते वर्गीस करून अरे इथल्यापेक्षा आमचं सगळं भारी आहे, आणि कसं काय तुम्ही एवढं हे करता, वेगळी काय टेक्नॉलॉजी मला दे. एवढी वेगळी टेक्नॉलॉजी काय नाही, हेच आमचं नाही. म्हणजे काय तुमचं तर फरक काय म्हणते, इथल्या डेअरीची मालकी आहे सगळं शेतकऱ्याची, अमूलची डेअरी आहे सगळं, इथला जो वाटेदार आहे तो शेतकरी, म्हणून तो इथे निष्ठेने करतो आणि म्हणून त्याला ते मिळतं. मग त्यांनी सांगितलं बाबा हे देशभर करतो. मग त्यासाठी ते नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड त्यांनी स्थापन केलं 1965ला. त्याचा अध्यक्ष यांना केलं. मग त्याला मी किती रुपये पाहिजे तुला, ह्यांनी म्हणजे 30,000 रुपये पाहिजे. तुम्ही हसले, मला वाटलं तू 30 कोटी 300 कोटी मागशील देशभरात, तुला एवढं तरी म्हणजे काय लागणार नाही मला, एक खोली लागेल, एक टेबल खुर्ची लागेल प्रत्येक जिल्ह्यामध्ये, वाचण्याला बजेट लागत नाही. त्यानंतर त्यांनी जिल्ह्याभर NDDB उभारलं. दिल्लीमध्ये दूध पुरवणारे दिल्लीची मिल्क सप्लाय स्कीम होती, ती भ्रष्टाचारात बुडून गेली, दिल्लीला दूध मिळत असेल तर. एक सांगतो आपल्या विषयात तर होतं थोडासा, पण तुम्हाला काय सांगतो माहिती का मी, ह्या गोष्टी छोट्या ग्रामीण भागात ह्या घडलेल्या गोष्टी आहेत, त्या आज देशाला सगळं दूध पुरवत आहेत. हे ग्रामीण भागातले लोक, त्यांना मदत करणारे लोक आहेत. त्यांनी टाटा इन्स्टिट्यूटकडे गेले होते, आम्हाला तुम्ही 100 मॅनेजर द्या, भारी आम्हाला भारी दिले नाहीत त्यांनी, कारण त्यांना त्यावेळेस मनुष्यबळाची कमतरता होती. आपल्यासारखेच लोक गोळा केले त्यांनी, आणि त्यात नाही पुढे गेलं. ठीक आहे, थोडासा म्हणजे खूप स्टोरी सांगतोय मी, तुम्ही ते पुस्तक बघा, वाचा. अशी अनेक पुस्तकं आहेत, पुस्तकं चांगली वाचा. तर काय फायदा होतो, आपण अभ्यास करत असतो 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, किती वेळ लागलं माहीत नाही. आपल्या आजूबाजूला प्रत्येक वेळेची लोक आपल्याला सपोर्ट करतील माहीत नाही, सगळे चांगले बोलतील माहीत नाही, चांगल्या लोकांना भेटतील की नाही माहीत नाही. पण चांगल्या लोकांना पुस्तकात आपल्याला भेटतात, त्यांचे विचार आपले घेतात. कधी पण प्रॉब्लेम आला पुस्तकात कुठलं पण चांगलं 2-4 पानं वाचा तुम्ही, त्यातनं कळतं की आपल्याला प्रॉब्लेम सगळ्या येतात. आपलं मार्केटिंग असतं आपण फक्त केलं पाहिजे, आपण हे करत बसतो. माझं सांगायचं झालं तर मी जॉब करत असताना करत होतो, 2-4 मेन्स दिले, पण मी मेन्स पास होत नव्हतो. मी माझा जॉब सोडला. मला अमेरिकेत जायची संधी होती, कोण सोडत नाही, पण मी सोडली, कारण माझं निश्चित होतं मला इकडेच काय ते करायचं. सोडून आलो गावाकडे, 1 वर्ष मी गावात राहिलो, पूर्ण वेळ मी अभ्यास केला, पूर्ण परीक्षा मी असंच पास व्हायचो. त्यावेळेस काय झालं, मला 207 मार्क होते, फायनल इन्कम 195 आले आणि 197 कट ऑफ लागला. मी पूर्ण परीक्षेत नापास झालो, जॉब सोडून आलो, सगळं माझं लग्न झालं, मला मुलगा पण आहे आणि मी नापासच झालो पूर्ण परीक्षा. मग आता काय करायचं, तर मला माहिती होतं की काय झालं, आपण पैसे असतं म्हणजे घरच्यांचा पण सपोर्ट होता. मग मी काय केलं, काय करायचं बाबा पैसे आल्यावरती, कुठं कमी पडले ना, ठीक आहे मी 12 मार्क जास्त होते, 12 नाही, आता आपला कट ऑफचे 20-25 मार्क जास्त पाहिजे, तर ते कुठं अजून वाढू शकते, हे सगळं बघितलं. एक सांगतो तुम्हाला सिंपल, आपण जे नापास होतो की नाही, समजा मला 40 मार्क पडले आणि 44 कट ऑफ लागला, आपण म्हणतो 4 मार्क नापास झाले, 4 नापास होत नसतो आपण हे टार्गेट ठेवायचं नाही की 4 मार्क कसे वाढवायचे. आपण पेपर काढून बसायचं, येत असून मी चुकवलं कुठला प्रश्न आहे त्याला लिहायचं पाहिजे, हे चुकला की बाबा राज्यघटना कलम 12 मला आठवलं नाही, आणि ते माझी वहीत आहे. परत महाराष्ट्रामध्ये समृद्धी महामार्ग आहे, ते आम्ही 700 आहे का 600 काय मी कन्फ्युजन ती चुकलं आहे, पण माझ्या करंटच्या वहीमध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे असे येणारे ना, तुम्ही बघा, तुम्ही काढून बघा, 100 मध्ये 20 प्रश्न निघतील तुमचे की मला येत होते आणि माझं रिव्हिजन नसल्यामुळं किंवा माझं वहीत आहे मी नीट न बघितल्यामुळं, किंवा बऱ्याचदा कसं होतं त्यांनी आहे विचारते खालीलपैकी भारताची राजधानी कुठली नाही असं म्हणते. आपण राजधानी म्हणजे की दिल्ली, दिल्लीला गोल करतो, शेवटी नाही विचारलेलं असतं.
किंवा त्यांनी काय विचारते, असं काहीतरी प्रश्न विचारतात, खाली 4 पर्याय देतात आणि शेवटी विचारतात की चूक कुठल्या बरोबर कुठला. आपण काय करतो, प्रश्न बघतो, 4 पर्याय बघतो, पटकन लिहितो, किंवा अर्धा प्रश्न असतो मला येत आहे पटकन लिहितो. अशी किमान 10 प्रश्न निघते तुमच्या हाताला तिथे गेले. तुम्ही काळजीपूर्वक ह्या गोष्टी केल्या तर 10 मार्क तिथं वाढणार आहे. म्हणजे 20 क्वेश्चन तुमचे नीट रिव्हिजनमुळे वाढणार आहेत. तुमचे पुस्तकातले मुद्दे तुम्ही जे नीट नाही केले, नोट्समधले मुद्दे तुम्ही नीट नाही केले, किंवा प्रश्नपत्रिकेत तुम्ही चुका हे केल्या, पण तुम्ही विश्वास ठेवा कमीत कमी 25 प्रश्न असे निघते, कोणाचे पण निघते जुने प्रश्नपत्रिके काढून घेतो. पण तुम्ही जिथे 4 मार्कांना नापास होतं म्हणताय तर तुमचे 25 प्रश्न वाढणार. तुम्हाला 40 मार्क पडेल ना, तुम्हाला 60-65 पडणार. जे मुलगा 70 मार्क पडते कंबाईनच्या प्रीला, ते काय वेगळा अभ्यास 10 पुस्तकात असं नाही. तुम्ही जे करताना तेच करते, फक्त चुका टाळतात आणि ज्या जुन्या चुका केल्यात त्या तो करत नाही. ह्या गोष्टी तुम्ही करा. आणि मी खूप बोलतो असं मला वाटतंय, मला काय विचारायचं आहे प्रश्न किंवा तुमची काय अडचण वगैरे मला विचारा, मला सांगू शकतो. म्हणजे शेवटचं वाक्य तुम्ही मला बोलवलं, मला सन्मान केला, लायब्ररीबद्दल बोलायचं राहिलं म्हणजे असं नाही की तुझा काय केलं बोलतोय. मला खरा फायदा काय झाला तुमच्या लायब्ररीचा. पुण्यात बघतो लायब्ररी भारी असते एकदम, ही ती ते एकदम मस्त सोफ्याच्या खुर्च्या असल्या, AC सगळं असतं बरं का. आपली लायब्ररी म्हणजे काय विषय, काय लायब्ररी असते काय, की तुम्ही जायचं तिथं फक्त तुम्हीच असता. तुमच्या घरचे लोक, म्हणजे शेजारचे लोक, तुमचे मित्र, तुमचा व्हॉट्सअप, तुमचे फेसबुक, तुमचं यूट्यूब, कोण तुमच्यासोबत असतं. अशी हे म्हणजे लायब्ररी. आणि इथे मी बसायचो ना, किंवा मी बिलगड बसत नव्हतो, 2 तास बसायचो, पण माझी एक लिंक लागायची इथे बसल्यामुळं. माझं कसं होतं, मी कधी गावाकडे जायचो, माझे इतर मित्र पण अभ्यास करायचे, कधी त्यांच्याकडे सोबत करायचो, कधी घरी करायचो. माझं लग्न झालं, मला 2 मुलं आहेत बरं का. मी का सांगतो या सगळ्या गोष्टी. अनेक लोक म्हणतात की लग्न केल्यावर होत नाही, किंवा वय एवढं झालेलं होत नाही, किंवा हे करत असताना होत नाही, किंवा तसं करताना होत नाही, किंवा तुळजापुरात म्हणून होत नाही, अशा अनेक असतात. मी सगळ्या गोष्टी इथंच करून गेले काय. आणि लायब्ररीचं सांगतो महत्त्व, तर इथं येऊन बसलं ना, लिंक लागते माणसाची. तुम्ही 4 तास अभ्यास करा, घरी केला 8 तासाचा अभ्यास, लायब्ररीतला 4 तास अभ्यास हे बरोबर असतात काय. आणि दुसरी गोष्ट ना, आपल्याला कधी कधी गॅप पडतो, आपण 15-15 दिवस अभ्यास करत नाही, काहीतरी गावाकडे जातो, काहीतरी आपल्या घरी कार्यक्रम निघतंय, काहीतरी आपली मेंटॅलिटी कधी खराब होते, कोण काहीतरी भांडण करतं, काहीतरी निघतं, 8 दिवसात व्हायचं लिंक तुटते अभ्यासाची, आणि या प्रोसेसमधून आपण बाहेर पडण्याला लोक असतात. आणि तर त्यामुळे मग कसं होतं, घरी करायला तर होत नाही. जर तुम्ही लायब्ररीतून बसला तर किमान याचं वातावरण असं असतंय, एक पहिल्या दिवशी अर्धा 1 तास अभ्यास होतोय, दुसऱ्या दिवशी या 1 तास 1.5 तास होतोय, तिसऱ्या दिवशी या 4-5 तास, हळूहळू टप्प्याटप्प्याने वाढतंय. आणि नंतर तुम्ही लायब्ररीत नका बसू 8 दिवस, घरी जाऊन करा, आपोआप घरी येत. मी काय करायचो, तिथे 1-2-3 तारखेला यायचो, 2-3 तास 2 तास यायचो. मग हळूहळू कधी कधी दुपारी सकाळी 2 तास यायचो, भूकला कधी घरी जायचो. आणि माझी इथे 2 तास बसल्यामुळे कसं व्हायचं, घरी जेवलं ना, मी घरी पण मग पुस्तक घेऊन बसलं, कधी 2 तास जायचं मला कळायचं नाही, किंवा माझ्या नोट्समध्ये तर आपोआप तिचा अभ्यास व्हायचा. मग कधी काय व्हायचं, सकाळी मला जमायचं नाही, मग संध्याकाळी 5 वाजता कधीतरी यायचो, तेव्हा तास 2 तास करायचो. आणि मग त्यामुळे कसं व्हायचं, माझा अभ्यासात फोकस यायचा. लायब्ररीचं महत्त्व काय आहे, तुम्ही जर घरी, तुम्हाला माझ्या घरी एवढा डिस्टर्बन्स नव्हता, वेगळी खोली आहे, माझ्या गावाकडे पण एक सेपरेट अभ्यासाची खोली आहे, पण तिथं म्हणजे लिंक म्हणजे काय म्हणतो आपण, बैठक होत नाही. मग इथे मी गेलो का नाही, पण मी महिन्याभरासाठी इथे रजिस्टर करायचो, 2-4 दिवस यायचो, परत येतच नव्हतो. पण आल्याच फायदा असा होता की मी घरी जरी जाऊन बसलो, मग शेजारी जरी कोण बसलं तरी मी अभ्यास पण करायचो. हे फायदा मला झाला. आणि इंटरव्ह्यूच्या वेळेस तर मी तर खूप वापर करून घेतला. मागचे 15 दिवस केले मी, खूप अभ्यास केला, लायब्ररीत येऊन अभ्यास केला, एक 6-7 तास बसलो मी. माझं लय राहिलं होतं, माझं मेकॅनिकल इंजिनियर म्हणून जवळपास 10-12 वर्ष झाली, म्हणजे काही पण त्यातले विचारते. पण म्हणलं अरे माझं हे राहिलं, हरकत नाही म्हणलं करू. ते पुस्तक काढलं मी एका दिवशी बसून इथं बसून ते पुस्तक वाचून काढलं. मग खरं सांगतो, योगाच काही सांगायचं म्हणून सांगत मेकॅनिकल इंजिनिअरिंग, त्याचं थर्मल इंजिनिअरिंग असू दे, मशीन इंजिनिअरिंग असू दे, काय पण सगळे मशीन डिझायनिंग सगळं विषय मी एका दिवशी बसून वाचून काढले. याचा फायदा काय झाला माहिती का, ती इंट्रोडक्शन आपल्याला कॉन्फिडन्स असते, किंवा मी सगळं करून गेलो. नाही तर डोक्यात काय असते, तुम्ही 90 गोष्टी करा, 10 गोष्टी करू नका. अरे माझे 10 गोष्टी आले, त्याच्यावर विचार काय करू, त्यात आपला कॉन्फिडन्स होतो. मागच्या वेळेस मला किती फक्त 41 मार्क होते, 2020ला मी इंटरव्ह्यूला होतो 2020ला, आणि मला खूप कमी मार्क आले, 41 मार्क आले, आणि त्याच्यावर माझी पोस्ट केली. त्यावेळेस माझे 15 मार्क वाटले, 56 मार्क आले. असं नाही म्हणत की मला खूप बेस्ट आहे, पण खूप चांगले मार्क आले इंटरव्ह्यूला, 56 मार्क आले मला. अजून एक 18 मार्क आले असतं आपलं अजून काढून टाकायचं, पण ठीक आहे, जे आहे ते आपण हे करायचं.
15-16 मार्कची इम्प्रुव्हमेंट आहे ना ती काय अशीच होत नाही. आपल्याला त्यासाठी एफर्ट घ्यावं लागतं. आणि माझे 4-5 बाहेर होते इंटरव्ह्यूचे. इंटरव्ह्यूचा लाभ बस करावं लागतं. मी ते व्हाय इथं आणून बसायचं शेवटचे 18 दिवस. मी एकदा एका दिवशी बसलो ना, एक दिवस माझी अख्खी वही होऊन जायची. असे 2-4 दिवसात म्हणजे व्हाय होऊन गेले. 2 दिवसात राहिली पुस्तक होऊन गेली. माझं काय झालं, मी IT मध्ये 8 वर्ष जॉब केला. मग IT मध्ये मला काही विचारू शकतो, लेटेस्ट टेक्नॉलॉजी सांगा काय विचार करतात. मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं त्याच्यात काही विचारू शकतो. परत मी जॉब केला त्यात काही पण, आपला जिल्हा आहे उस्मानाबाद त्यातलं काही पण, तुळजाभवानी संस्थान आहे, आज 1200 कोटीचा आराखडा आहे. मी त्या आराखडा डाउनलोड केला, किती पानाचं माहिती होतं अख्खा, त्याचं डिटेल वाचते, तिथे बसून इथं नोट्स काढले त्या आराखड्याचे, काही पण विचार दे म्हणून सगळं पण याचा फायदा झाला. म्हणजे 10-12 दिवस आहेत ना शेवटचे, 30-40 दिवस जेवढा अभ्यास होत नाही तेवढा मी इथे अभ्यास केला. त्यामुळं लायब्ररीचा आहे ना कंटिन्यू यूज करा. आणि इथं करत असताना मोबाईल वगैरे आहे काय ठरवायचं, सकाळी उठलो ना आपण, मी किमान 5 वाजेला अभ्यास करणार, ते फोन बघणारच नाही. तर कसं होतं, टेलिग्राम काय बघतो, ह्या वर्षी जागा वाढण्याची शक्यता कमी आहे. आपण कुठे एक्झाम देऊन आलेला असतो, कोणतं सांगताय साहेब ह्याचं उत्तर असं चुकवलं नाही, माझं बरोबर आहे, गेला एक मार्क तो दिवस पण गेला. तर कोण काहीतरी टाकते, कोण काहीतरी मेसेज टाकते फेसबुकवर काहीतरी, आपले दिवसाचे त्या एका मेसेजमुळे सुद्धा आपण 4-4 दिवस वाढवू शकतो. पण जर समजा मी सकाळी 7ला आलात नाही, आमचा मित्र आहे तो स्टोरी सांगतो, हुशारपुरी माझा मित्र आहे, वडील वारले, गोसाईत गावचे ते पीठ मागत होते गावात, रिअल फॅक्ट आहे, त्याला पण ते माहिती माझ्यासोबत असतं. त्याला स्पर्धा BSc झालं, आपल्या तुळजापूरच्या कॉलेजमध्ये BSc केलं. मी गावात लायब्ररी काढली होती, मुलांना स्टडी रूम केली, आपल्या गावात अभ्यास वातावरण आहे. मी जॉब करत होतो 13-14, भरपूर पुस्तकं आणली, ग्रामपंचायतकडनं खोली घेतली, रंगरावणी केली तिला, आणि मग मी कार्यक्रम घ्यायचो. मग त्यातनं ते मुलगा जवळ आला, म्हटलं मला पण तुम्ही काय करायचं MPSc. 4-5 वर्ष ते केला. प्रीला किती यायचे, पहिल्यांदा $100 पुन्हा 30-32 आले, 35 आले, 42 आले, हळूहळू वाढत गेले. 4थ्या वर्षी प्री पास आली STAची. मग STAची मेन्स दिला, त्याला वाटलं दिलं मेन्स माझं होईल काय तर होईल, झालं नाही त्याच्यामध्ये, त्याला खूप वाईट वाटलं. परत करत राहिला. ते पूर्वा पुण्यात राहायचं आमच्या इथं नांदुरीचे काही चांगले लोक त्यांचं नाव नेहमी घेतलं पाहिजे. सरडे सर म्हणून आहेत नांदुरीचे शिक्षक आहेत ते त्यांच्या खोलीत घराच्या तिथं 3 मजली बंगला पुण्यात कासारवाडीला. पोरगं करतंय, वडील हुशार आहे, कर म्हणले शिका, मला कोण शिकू देत नव्हतं, तू करतो कर, तुझं काय भाडं देऊ नको, तुझं काय करू नको, तू राहा, काय तुला अडचण आहे आमच्या घरी जेव. 5 वर्ष ते होता. सकाळी 7 वाजले ना, कासारवाडीची महापालिकेची लायब्ररी आहे तिथं जायचं, सकाळी 7 ते 7 अभ्यासच करायचा, काहीच करायचं नाही दुसरं. आणि त्याला मी जे सांगतो ना ते सगळं ते करायचं. असं 7 ते 8 महिने त्यांनी केला. त्यावेळेस RFO पद आहे फॉरेस्टचा, RFO रेंज फॉरेस्ट क्लास 2 गॅजेटेड पोस्ट आहे. त्याच्यामध्ये GSRचे पेपर असतं ना, त्यात महाराष्ट्रात 3रा आला. आणि RFO मध्ये तिची निवड झाली 2018 मध्ये. RFO मध्ये गॅजेटेड ऑफिसर झाला तो. सगळं झालं, इंटरव्ह्यू झाला, ते 25 मिनिटं चालायचं असते, 2 दिवसात ते चालू झालं, सगळं झालं. नागपूरला गेला, मी मेडिकल टेस्ट, सगळ्या टेस्ट झाले, पण डोळ्याची 6x6ची काही त्यांची टेस्ट असते, त्याच्यात एका डोळ्याचं कामच होईल. आणि त्यात त्याला नॉट रिकमेंडेड म्हणून त्या मेडिकल ऑफिसरने दिलं. आता गावात आणि सत्कार पण केला, चालू राहिला, सगळं झालं, इंटरव्ह्यू झाला. आपल्याला काय माहिती की बाबा मेडिकलमध्ये हा मुद्दा असतंय. आपण STI PSI राज्यसेवाचे बघतो, झाला की झाला, मेडिकल आली झाला क्लास. पण हे RFOला मला माहित नव्हतं की ते आईचा एक प्रॉब्लेम काढतो. गावात सगळे सत्कार झाला आहे, सगळ्या पाहुणे रावळा त्याचं नाव झालं आहे, आणि त्याला घरी लेटर आलं तुझं झालं नाही, तुला होऊ शकत नाही. मेडिकल तिथं बोर्डा पुढे सांगितलं तुला होऊ शकत नाही, तिथं चक्कर करून पडला का, तर बाबा वडील वारले, आई कशी कशी त्यांना शिकवते, गावच्या मंदिराची पूजा करायची, दुसरं काही उत्पन्नाचं साधन नाही, आणि आपण इथवर आलो आणि आपण पोस्ट मिळवलो तर आपल्या घरात काहीतरी करणार आहे. लहान भाऊ आहे, त्याला काहीतरी शिकवून पुढं आणणार आहे, त्याला कुठेतरी पुण्यात ठेवू, क्लासला तिथं पण चांगलं करू, सगळी स्वप्न बघितलेली, त्याला लग्न पण जमलं, मुलगी पण त्याला दिलेली त्यांच्या पाहुण्यातल्या लोकांनी, पण त्याने 1 रुपया हुंडाने घेतला बरं का. असं नाही का अधिकारी झाला की लोकांना फार पंख फुटते, हुंडावर खूप वाईट प्रथा आहे. आपला शेतकरी जो मारला जातो आम्ही बघितलं, विषयाने थोडं होत आहे, सामाजिक जाणीव आपल्याला पाहिजे. तर आपल्या गावची लोक 30-40 एकर जमीन असलेली लोक होती पूर्ण आपल्या गावामध्ये. तेव्हा 4-4, 5-5 मुली असायच्या, 4-4 मुलं असायची. ह्या कसं असायचं, हे लग्न करण्यात का नाही हुंडा, रुखवत, बाळातपणाला पण ते बाहेरच्या लोकांनीच करायचं, जावायला अंगठी घालायची, गरबाला लागे त्याला एक अंगठी, असं अनेक सगळं त्या पुरीच्या बापानेच मारायचं.
आणि शेतकऱ्याचं उत्पन्न काय असतं आपलं तेवढं शिकल काय त्याला काळ आणि सगळ्यात ह्याला कारणीभूत आपल्यालाच लोक आहे आपल्या खेड्यातल्या बायका पण थोडं विषयांतर होतं तुम्हाला सांगतो मी कारण तुम्ही उद्या अधिकारी होणार आहे तुम्ही पोस्ट मिळणार आहे तुम्ही पण सामाजिक भांडण करायचं हुंडा इतर गोष्टी आणि मी स्वतः केलं आहे मी IT मध्ये जॉबला होतो अनेक म्हणजे घरातले लोक आमची बांधवली आमची पोरगी करा मी लग्न केलं हुंडा वगैरे घेतला आमचे शासकीय लोक सगळे इलेक्ट्रॉनिक वस्तू मला देत होते मी म्हटलं इलेक्ट्रॉनिकची एक सुद्धा वस्तू मला दिसली नाही पाहिजे ते बोलले नाही प्रथा असते द्यावं लागते नाहीतर आम्हाला हे आहे आमचं हे होईल ते मी ठीक आहे ज्या काय बेसिक गोष्टी असतात त्या द्या आम्ही तर नाही म्हणणार नाही पण TV फ्रीज कूलर असं मला काय दिसलं नाही पाहिजे तर मी लग्नच करणार आमच्या घरचे म्हणले एक आमचं ऐकलं अशा बाबतीमध्ये हे काय तत्व फिक्स आहे ते असं काय करायचं नाही आणि मी त्या गोष्टी पाळल्या स्वतः म्हणून तुम्हाला मी सांगतो मी काय सांगतोय मी लहानपणी बघितलंय लोक 10-20 एकर विकले गेले लग्नामध्ये हे आपलं सगळं जास्त की नाही सामाजिक प्रथा आपल्या खेडेगावात शहरामध्ये करतात नाही केलं पाहिजे नाही करायला पाहिजे पण आपली थोडी उत्पन्नच नाही आहे लग्न केलं तर म्हणून 4-4 वर्षी त्यातून वर येत नाही पुढच्या वर्षी पाऊस पडेल का नाही माहीत नाही पाऊस पडला तर भाव येईल का माहीत नाही मग ते सगळं कर्ज काढून करतात सोसायटीचं कर्ज काढलं 3% व्याज आहे नाही भरला वर्ष गेलं तर 15% व्याज चालू होते आपले लोक मरतात आपण बघतो किती कर्ज असतं ते 1 लाख रुपयाचं कर्ज असतं म्हणजे वाढत ते मग खाजगी सावकाराचं कर्ज असेल ना समाजात माणूस आपला जो माणूस आहे आपल्या भागातला प्रतिष्ठेला जातं प्रामाणिकपणे कष्टाने जगण्याचा माणूस आहे माझी कुठं नाचक्की झाली बाबा माझ्याकडे पैसे घेतला पैसे दिले नाही घरा बुडाला आपल्याला वाईट वाटतं आपल्या माणसाला ते खसतं आहे म्हणजे हे सगळ्याची कारणं आहेत ना हे कारण आहे लग्नातले खर्च किंवा काय तुम्हाला पण मी एक हे करतो बाबा असल्या गोष्टी करायच्या नाही मोठेपणा ते आप नसतं की मी किती अंगठे घालतो घातल्या त्या स्वतः घालायचे स्वतः करून घातले लोकांना बघून काय मला वैयक्तिक पटत नाही कोण ते करत असेल ते खूप चुकीचं असं म्हणत नाही घटनेत तो अधिकार दिलाय पण एक तुम्ही सगळे प्रशासनात आपण इतर लोक वेगळं आहे तुम्ही पोलीस झाला हे झाला एक सद्भावनेनं तुम्ही सगळं करणार आहे सगळे पोलीस वाईट असते सगळं करणं असं आहे खूप चांगले लोक बघितले पोलीसमध्ये पण खूप कोविड काळात पण बघितलं सुंदर पोलिसांनी काम केलं किंवा संकटात जे असणारे लोक आहेत त्यांनी जर इतर कोणाकडे गेले त्यांची अजून फसवणूक होते पोलिसांकडे गेले पोलिसकडे माझ्या मित्राचे वडील पोलीस होते ते म्हणजे मी सगळं बघितलं डिटेल सांगत नाही ह्या पण अशा अनेक गोष्टी आहेत मी अनेक विषयांतर होत्या गोष्टी बरं का पण ह्या गोष्टी गरजेचं आहे तर कुशल पोलीस सांगतो 2018ला पोस्ट गेली त्याची मग आला गावाकडे निराश पडला एक 8 दिवस घराच्या बाहेर आला काय त्यावेळी गेलो मी काय होणार आहे तुला पोस्ट मिळणार भविष्यात तू होणार नाही त्याच्यापेक्षा अजून काय वाईट होणार काहीच वाईट होणार नाही म्हणून उद्या सगळं मला पोस्ट मिळेल तुला म्हणजे 2-3 लाख रुपये देतो काय नाही विचार म्हशी घे म्हणलं आपल्याकडे गावात तलावर तुला तुम्हाला रड्यावरलं सगळ्यांचं तू कोणाच्यात पण दिला आमच्यात तू म्हशी कर तुझा धंदा कर त्यातलं तुझं समस्या दूर होते महादेवाचं मंदिराकडे त्यांचा पूजेचा अधिकार आहे गावसळं धान्य वगैरे त्यांना ते लोक देते हे होईल अजून काय वेगळं होणार आहे तू चांगला माणूस आहे कारण चांगला करशील राजकारणात तुला आपण हे करू म्हणलं काय पण होऊ शकतं काय नाही झाला तू जीवन नाही होत मी माझ्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला तसं एक भाऊ पोलीस पाटील आहे सख्या भावापेक्षा राम आणि भरत कसा असतो ना तुम्ही युट्यूबवर जर राम भरतचे व्हिडिओ बघा काय नैतिकता काय भाऊ असतो डोळ्यातून पाणी विषयांतर स्वतः प्रत्येक सांगून रोखू शकत नाही स्वतःला तर भरताला गादी दिली कोण करून हा ठीक आहे भारी 2 एकर एक्स्ट्रा आलं तरी लोक पाहायला मारला तयार त्याला अख्खं ते अयोध्येचं राज्य दिलं मग त्याने सोडला चालत गेला रामाला भेटायला राम जिथे चालत गेला ना म्हणा तिथले जे मोठे राजे ते म्हणा तिथे होतं त्यांना म्हणला जे काटे बिटे पडल्यात ना उचलून त्यांना पगड टाकावं लागत असतं ते म्हणले का तुम्ही तर राजा कशाला काढायचे असं खूप भरते म्हणा ते तर राजा आहे रथात नाही चालत नाही मग चालत राहत का लहान बाळ आहे का नाही ते वज्रापेक्षा कठोर आहे म्हणलं इंद्राचं वज्र सुद्धा आकडे करू शकत नाही पण त्याच्या पायात काटा घुसला तर त्याला एकच जाणवल अरे मला काटा घुसला म्हणजे माझ्या रामाच्या पायात पण काटा घुसला असेल तर त्याला खूप दुःख होईल म्हणलं याचं कारण सगळं काढून येते तर त्याने ते काढलं आणि भरत येत होता हां कुठं झोपला तलसावर झोपला लरडायचा ते म्हणलं तलसावर झोपला हा इतर आता सगळं माझं बंद काय खाल्लं कंदमुळं खाल्ले मी जेवणारच नाही मला राम भेटेपर्यंत ते रामाला भेटायला गेले तिथं त्यांनी म्हणले नाही राजे तुझं मला माफ कर सगळं हे ते पण शेवटी त्यांनी मांडलं नाही रामाने त्यांना समजावलं पण ते राज्यकारभार घेतला नाही पादुकाच ठेवून केलं म्हणजे अशी नैतिकता त्याची तसा तो पोलीस पाटील आहे 6,000 त्याला पगार होती घरी काय कमी जास्त बघायचं नाही ह्याला आधी पैसे पाठवायचे कधी काय लागलं ह्याला हे करायचं तर तो म्हणजे अशी नैतिकता माणसाची अशा माणसाची उभं होती मग ते 1-2 वर्ष परत अपयश प्री निघालं नाही हे निघालं नाही आता सर कंबाईनची परीक्षा झाली आता
त्याला रजिस्टरचे पद आहे तसं असं कोणाला मिळत नाही. रजिस्टर पदावर निवड आहे, सेल टॅक्सवर निवड आहे आणि मध्यवर्ती सहाय्यक कक्षा तिन्हीवर निवड आहे. आता कुठली घ्यायची हा पण म्हणजे मी माणूस तुमच्यासारखाच आहे, तुमच्या इथं तो तिथपर्यंत गेलेला आहे, सगळं मिळून परत खड्ड्यात पडलेलं आहे, परत तिथं वर तिथं गेलेलं आहे. निर्व्यसन नाही, आपल्या ध्येयावर निष्ठा. आणि इंग्रजीत कधीचं कच्चं होतं, काय सुद्धा कळत नव्हतं इंग्रजी, लय मार्क खायचा त्याच्यात. ह्यावेळेस काय केलं ते महेश पाटलाचा कोर्स लावतो ऑनलाईन, त्याला सगळे लावते पण त्याचा वापर नीट करत नाही. आणि एखादा जर वापर केला की बस सगळे वायाबरोबर हे सगळं केलं. पहाटे 5ला उठायचं, 4ला उठायचं. मंदिरात तुझा भाऊ इथे जॉबला होता, घरात अडचणी खूप. तुळजापूर मंदिरात त्याचा भाऊ कामाला होता, ते कसं 10,000 कमवायचं घर आणि आई कोणताला पण नसते, आज पण जाते तिची आई. तर मग त्याच्या कसं घर भागवायचं. मग मंदिराची पूजा पूजा चेहरा करावं लागायची. म्हणजे 4ला उठायचा, मंदिर आमच्या गावात 3 देवळ आहेत, 3 देवळ झाडायची, पूजा अर्चा करायची आणि आम्ही अभ्यासाला खोली बनवली, तिथे येऊन ते बसायचं. 5 ते 7 माझं इंग्लिश कच्चे आहे, इंग्लिश रोज करायचं, सगळे शब्द पाठ करायचं. माझी इंजिनिअरिंग झालं आहे, माझं इंग्लिश खूप चांगलं आहे, पण माझ्यापेक्षा जे आपलं होकॅबरी असते की नाही, 10 प्रश्न त्याला सोडवायला दिले, मला दिले ना 10 पैकी 9 त्याच्या बरोबर येते, माझे 5च येते. एवढं त्यानं कमांड मिळवलं आहे. काय नव्हतं आमच्या जिल्हा परिषदमध्ये झालं पोरं, काय इंग्लिश त्याला येत नव्हतं. कष्टानं बरोबर 3 तास इंग्लिश करायचं म्हणजे करायचं, सगळे शब्द मी पाठ केले. आता परवा तो राज्य माझ्यासोबत होता, होकॅबरी जेवढे क्वेश्चन होता, मला म्हणला हातले माझ्या बाबा सगळे बरोबर सोपं होतं म्हणून होकॅबरी. मी म्हणलं तू जे केलं असं म्हणलं की त्याचं माझ्या लागलं. तर हे कष्ट आहे आणि योग्य डायरेक्शन. आपण पसरा टाळा नसा याच्यानं करा. आणि त्याचं उदाहरण फक्त एवढ्यासाठी दिलं तुम्हाला की बाबा आपल्याला जर पोरगा कष्टानं सगळे टप्पे पार करत होतोय, तुम्ही पण करा आणि पॉझिटिव्ह राहा आणि चांगलं मार्गदर्शन घ्या. आजकाल ऑनलाईन सगळं मार्गदर्शन मिळतं आहे. पुण्याला 2 करायला पाहिजे असं काय नाही आहे. काही खूप बेस्ट ऑनलाईनचे क्लासेस आहेत, त्यातले एका दुसरा करा. फार सगळं त्याच्या नादीला असं नाही, बोगसगिरी पण हौसलेले लोक पण खूप आहेत, काय त्यांच्यावर फार नादी लागू नका. आणि मला तुम्ही सगळ्यांनी म्हणजे माझ्या सगळं ऐकून घेतलं आणि मला तुम्ही बोलण्याची संधी दिली, आपले आभार मानतो. आपण सगळे यश मिळवा अशी पुढे भगवानची प्रार्थना करतो आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि भोसले सरांचे आभार व्यक्त करतो. अभ्यास करताना खूप अडचणी येतात. आता विचार